ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनला सीसीटीव्ही फुटेज मिळालं असतं, पण हे सीसीटीव्ही फुटेज कुठलं आहे हे प्रियाला माहित नसतं आणि ते सीसीटीव्ही फुटेज आपल्या विरुद्धच असणार असं प्रिया मानून चालते। त्यासाठी ती सीसीटीव्ही फुटेज काय आहे हे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि काही करून या सुभेदार किल्लेदार कुटुंबाला लुबाडून आपण इकडनं लांब गेलेलं बरंच। तेव्हा ती विचार करते की आपण बाहेर देशात आपल्याला जाऊन परवडणार नाही, त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलं बरं आणि मृत्यूचं कारण टाकून आपण बाहेर राज्यात कुठे लपून राहिलो तर कोणाला कळणार नाही। आणि ती प्लॅनिंग करायला लागते की आपण सुभेदारांच्या घरामध्ये प्रतापच्या रूम मध्ये जायचं आणि ते चोरी करायची। तेव्हा प्रतापला कळतं की ही आपल्या रूम मध्ये आली आणि आपल्या रूम मधनं काहीतरी घेऊन गेली आहे आणि ती आपल्या रूम मधनं काय घेऊन गेली आहे त्याला समजत नसतं। तेव्हा प्रताप कल्पना सांगतो की तन्वी ही आपल्या रूम मध्ये आली होती आणि काय करून गेली ते काय कळत नाही आणि काय घेऊन गेली ते पण समजत नाही। तेव्हा कल्पना बोलते ती आपल्या रूम मध्ये डायरेक्ट येते, तेव्हा काय नसेल। तेव्हा प्रताप बोलतो आपली रूम चेक कर, म्हणजे काय काय गेलं काय ते समजेल। तेव्हा कल्पना बोलते ती आपली सून आहे, तुम्ही तिच्यावर का शक घेता। तेव्हा प्रताप बोलतो जे कोर्टात सिद्ध झाले त्यामुळे मला तिच्यावर विश्वास नाही आहे। तेव्हा कल्पना काय ऐकत नाही, त्यामुळे तो प्रताप हा अश्विनला सांगतो की काल रात्री माझ्या रूम मध्ये तन्वी आली होती। तेव्हा अश्विन बोलतो की मी तन्वीला विचारतो की तू माझ्या वडिलांच्या रूम मध्ये का गेली होतीस। तेव्हा अश्विन जाऊन रूम मध्ये तन्वीला विचारतो की माझ्या वडिलांच्या रूम मध्ये का गेली। तेव्हा तन्वी बोलते की तू माझ्यावर शक घेतोस का। इथे कल्पना आणि प्रताप रूम चेक करतात तेव्हा त्यांची ज्वेलरी तिकडे नसते। तेव्हा प्रताप अश्विनला विचारतो की आमच्या इकडची ज्वेलरी गायब झाली। तेव्हा अश्विन तन्वीला विचारतो की तू माझ्या वडिलांच्या रूम मधली ज्वेलरी तू नेलीस का। तेव्हा तन्वी बोलते हा मी माझ्या लॉकर मध्ये ठेवली। तेव्हा अश्विन प्रतापला सांगतो की हा तन्वीनेच हे दागिने नेले तिच्या लॉकर मध्ये ठेवायला सेफ्टी म्हणून। तेव्हा ते कल्पना बोलते की माझ्या लॉकर मधले पण दागिने गायब झालेत, ते माझ्या लॉकर मध्ये सेफ होते। तेव्हा इथे परत अश्विनला बोलतो की हे तन्वीचं लक्षण चांगले नाही, कारण की आता आपल्याला समजलं की तिचं महिपल आणि साक्षी बरोबर कनेक्शन आहे आणि त्यामधलं आपल्या घरातलं सोनं गायब होणे हे पण चांगलं नाही। आणि आपण एक विचार करूया की आपण काय झालं तरी या प्रियावर पाळत ठेवूया। तेव्हा इथे प्रताप बोलतो की काय झालं तर आपण तन्वीचं कपाट चेक करूया की काय झालं तर आपल्याला समजेल की त्यात काय काय गोष्टी आहेत। तेव्हा इथे तन्वीचं कपाट चेक केलं जातं पण त्याच्यामध्ये दागिने मिळत नाहीत। तेव्हा सगळं चेक करत असताना प्रतापच्या हातात लाल गाठोडे लागतं आणि ते अर्जुन बोलतो हे काय आहे। तेव्हा सगळ्यांना वाटतं हे गाठोडे तन्वीचं असेल, पण ते उघडलं गेल्यानंतर ते गाठोडे तन्वीचा नसून प्रियाचं होतं। तेव्हा त्यात एक फोटो समोर येतो आणि तेव्हा अर्जुन बोलतो की तो फोटो आता मधुभाऊ सांगतील ते कोणाचा फोटो आहे। तेव्हा मधुभाऊकडे तो फोटो घेऊन गेला जातो। तेव्हा मधुभाऊ बोलतो हा फोटो तन्वीचा नसून हा प्रियाचाच फोटो आहे। तेव्हा प्रताप बोलतो हे काय चाललं। तेव्हा अश्विन बोलतो की तुमचा काय गैरसमज होतो की काय। तेव्हा मधुभाऊ बोलतो हा तिचाच फोटो आहे, कारण की सगळ्यांच्या गाठोड्यामध्ये सगळ्यांचे सेम फोटो आहेत आणि ज्यावेळी ती मला सापडली तेव्हाचा हा फोटो आहे आणि सगळ्यांच्या गाठोड्यात असेच फोटो आहेत। तेव्हा प्रताप बोलतो का काय झालं तरी ही आता मला संशय येतो, कारण की ही तोताई आहे आणि ही तोताई पण या घरात आलेली आहे आणि आपल्याला रविराजांकडे घेऊन हिला जायलाच पाहिजे आणि म्हणजे काहीतरी संशयच वाटतंय। तेव्हा अश्विन बोलतो डॅडी मी पण येतो तुमच्यावर, कारण की मी पण आता मला पण बघायचं आहे की ही खरी कोण आहे। तेव्हा इथे आता नागराजला पण संशय येतो का काय झाला तरी ही आता पळून जायचा विचार करत आहे, त्यामुळे तो आता साक्षीला आणि महिपलला सगळं सांगत असतो। तेव्हा महिपल बोलतो काय झालं तरी हिचा काटा काढा, कारण की ही काय झालं तरी पण थांबणार नाही। तेव्हा प्रिया बोलते ही पळून जाणार नाही। तेव्हा साक्षी बोलते की ही कशी पण करून आपल्याला हिच्यावर संशय, कारण ही पळून जाऊ शकते, ते काय झालं तरी पण हिला आपण किल्लेदारांच्या घरी जाऊन कोंडून ठेवलं पाहिजे। तेव्हा इथे प्रियाला एका रूम मध्ये कोंडून ठेवण्यात येतं। तेव्हा इथे अर्जुन अश्विनला आणि प्रतापला काय सगळं समजलं हे तिला माहित नसतं। तेव्हा किल्लेदारांच्या रूम मध्ये तिला कोंडून ठेवल्यामुळे तिला काहीच करता येत नसतं। इकडे प्रताप आणि अश्विन रविराजांना भेटतो आणि आपल्यावर काहीतरी गडबड झाली आहे, कारण की ही प्रिया तन्वी नसून ही तोताई आहे। तो तिच्या काठोड्यातला फोटो दाखवला जातो। तेव्हा तो फोटो पाहून रविराजांना चांगला धक्का बसतो। तेव्हा सायली बोलते हा फोटो प्रियाचाच, कारण की आश्रमात असताना आम्ही पाहिलेलाच होता। तेव्हा इथे एक गाठोडे नागराजला सापडतं आणि तो प्रियाला उठवतो आणि बोलतो हे गाठोडे कुठले, हे लवकरात लवकर जाऊन सुभेदारांच्या घरात ठेव, नाहीतर आपलं भांडं फुटेल। तेव्हा नागराज बोलतो गाठोड्याचं सत्य सगळ्यांना समजलं आणि लवकरात लवकर हे गाठोडे तिकडे जाऊन ठेव। तेव्हा ते गाठोडे घेऊन जात असताना प्रतिमा ते गाठोडे बघते। तेव्हा प्रतिमा बोलते त्या गाठोड्यात काय आहे। तेव्हा तन्वी बोलते त्या गाठोड्यात काही नाही, मी असं घेऊन चालले। पण तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि बोलतो तन्वीला तुझ्या हातात काय ते घेऊन लवकर जा। तेव्हा तिकडे तेवढ्यात त्याच टाइमला तिथे रविराज येतात आणि बोलतो तुझ्या हातामध्ये कुठलं गाठोडे ते दाखव। तेव्हा ती रविराज तिच्या हातातले गाठोडे हातात घेतात आणि त्याच्यात बघतात ते गाठोड्यामध्ये सायलीचे गाठोडे असते आणि त्या सायलीचा फोटो असतो। तेव्हा इथे प्रताप येतात आणि ते सुभेदार घरातला
खरा प्रियाचा गाठोडा दाखवतो आणि बोलतो हा फोटो हा प्रियाचा आहे आणि ही तन्वी म्हणून या घरात आलेली आहे. तेव्हा रागवलेले रविराज प्रियाच्या मुस्काटी देतात आणि बोलतात हे काय चाललंय. तेव्हा रविराज बोलतात तन्वीला की हे करण्यासाठी तुला कोणी सांगितलं होतं, लवकर घडाघडा बोल. तेव्हा इथे रविराज तन्वीला सांगतात की तू खरी कोण आहेस, तू लवकरात लवकर मला सांग. तेव्हा इथे खोटाडी प्रिया सांगते की मी तन्वी नाही, मी प्रिया मधुकर आहे. तेव्हा तिथे मधुकर येतात आणि बोलतात प्रिया कधी पण खोटाची जीत होत नाही, मला माहीतच होतं. आणि मधुबा बोलतात मला माहीतच होतं तू खरी तन्वी नाहीस आणि तू खोटारडी आहेस. तेव्हा मधुबा बोलतात तू माझ्या साऊबाळाचा फोटो का चोरलास, हे मला सत्य जाणून घ्यायचं आहे. तेव्हा अर्जुन मधुबाला सांगतो की सायलीचा फोटो कुठे आहे. तेव्हा मधुबा बोलतात सायलीचा फोटो हिने लपून ठेवला तिच्या रूममध्ये आणि जो हा फोटो आपल्या त्या आठवड्यात मिळाला आहे तो हा प्रियाचा आहे. तेव्हा इथे अर्जुन प्रियाला बोलतात तू सायलीचा फोटो ठेवलास का. आणि रविराज बोलतात तू सायलीचा फोटो का ठेवलास, ती कोण आहे सायली. तेव्हा इथे प्रिया सगळं सांगायला लागते आणि ती मोठी चुका करते आणि सगळं चुका करत असताना तेव्हा इथे प्रिया खरं सत्य सांगायला लागते की हा फोटो कोणाचा आहे, खरी सायली कोण आहे. तेव्हा इथे प्रिया खरी सायली सांगायला लागते. तेव्हा सगळे गडबडतात आणि तेवढ्यात प्रिया चक्कर येण्याचा नाटक करत असते. पण आता खरं म्हणजे आता प्रियाचं भांडं फुटलंय आणि सायली कोण आहे ते पण सगळ्यांना कळलंय. आता सगळे आता मजेदार कुटुंब आणि सुभेदार कुटुंब पुढे काय निर्णय घेणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.